आवडतेस काय तू? माझा आवाज ऐकू येतोय का? आवाज ऐकू येतोय का तुम्हाला? हो सर. येस सर. हो सर. हो येतोय. हॅलो. हो येतोय. आवाज येतोय का ऐकू? येतोय येतोय. येस सर. येतोय. हॅलो. तुम्ही येतोय सर स्वतःला आवाज. अनम्यूट करा आणि आवाज मला माझा आवाज ऐकू येतोय का तेवढं सांगा. येतोय सर, येतोय आवाज. ओके. तर आपल्याला आता ही मीटिंग फार फार म्हणजे शॉर्ट मध्ये घ्यायची आहे. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की महाराष्ट्राचे सगळे रूल्स आपल्याला सांगायचे. पण आता महाराष्ट्राचे रूल्स सांगताना महत्वाची गोष्ट काय आहे की ऑल इंडिया आणि महाराष्ट्र याच्यामध्ये काय फरक आहे तेवढं आपण पाहूया. आता पहिल्या राऊंडला दोन्हीकडे फ्री एक्झिट आहे. दुसऱ्या राऊंडला आणि तिसऱ्या राऊंडला जो आहे तोच प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्रात दुसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन नसतं, डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन परत असतं. म्हणजे प्रत्येक राऊंडला रजिस्ट्रेशन नाहीये, तिसऱ्या राऊंडला रजिस्ट्रेशन आहे. आणि मग तुम्हाला चॉईस फिलिंग मात्र प्रत्येक राऊंडला अलाउड आहे. त्यामुळे तो काहीच प्रश्न नाहीये. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट नाहीये. प्रायव्हेटला फी सुद्धा सेम आहे, 1,000 रुपयाचं आहे. गव्हर्नमेंटलाही 1,000 फी आहे. फक्त तुम्हाला जर आयक्यू कोटा द्यायचा असेल म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा, तो इन्स्टिट्यूशनल कोटा जो असतो तो इन्स्टिट्यूशनल कोटा जो आहे तो इन्स्टिट्यूशनल कोटा कोणाला अलाउड असतो की ज्यांना आपल्याला तिप्पट फी भरायला जे तयार आहे. म्हणजे जे लोक तिप्पट फी भरू शकतात तर त्यांनी निश्चितपणे आयक्यू कोटा द्यायला हरकत नाही. आणि आयक्यू कोटा त्यांनी देताना म्हणजे पहिल्यांदा एस एस म्हणजे स्टेट कोटा आणि मग आयक्यू कोटा. मी आता साधारणतः पाहिलं की किती कॉलेजेस आहेत ते. तर ते कॉलेजेसच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये 2 नवीन कॉलेजेस आलेले आहेत. एक कॉलेज जे आहे ते याचं आहे, आपल्या जीटीचं कॉलेज आहे, एक नाशिकला आहे. 2 गव्हर्नमेंट कॉलेजेस नवीन ऍड झालेले आहेत. त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंट कॉलेजेस 33 झाले. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस 22च आहे. त्याच्यात नवीन कॉलेज काही ऍड झालेले नाहीये. त्यानंतर तुम्हाला बीडीएसचे कॉलेजेस गव्हर्नमेंटचे जे 4 आहेत तर तेच 4 आहेत. त्याच्यात काही वेगळे अजून ऍड झालेले नाहीयेत. त्याच्यानंतर बीएमएस ला 19 कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आहेत आणि 90 कॉलेजेस प्रायव्हेट आहेत. म्हणजे खूपच जास्त आहेत. 90 कॉलेजेस प्रायव्हेट म्हणजे तुम्हाला काहीच म्हणजे बीएमएस ला खूप जास्त चांगला स्कोप आहे. त्याच्यानंतर बीएचएमएस ला 1 कॉलेज गव्हर्नमेंटचं आणि 59 कॉलेजेस प्रायव्हेट आहेत. त्यामुळे तिथे पण स्कोप आहे. फिजिओथेरपीला 4 गव्हर्नमेंट आणि 102 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. असं सगळं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि त्यामुळे त्या प्रकारेच आता आपल्याला जावं लागणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आता सगळ्या फीज वगैरे पण दिलेल्या आहेत की ऑल इंडियाला किती फी काय. मी तुम्हाला ते सगळं टाकेनच, पण साधारणतः 1,00,000च्या आसपास फीज आहेत. आणि कॅटेगरीला त्या 50% लागतील, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी ला. आणि मग बाकीचे जे लोक आहेत एससी एसटी तर त्यांना तर साधारणतः 20% किंवा 10% अशा काही, एसटीला 10%, एससीला पण 20-25% अशी फी आहे. महाराष्ट्रामध्ये बाकीच्या पण कॅटेगरी आहेत की D1 D2 D3 आहे. त्याच्यानंतर हिली एरिया आहे, एमकेबी आहे म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे. आणि या सगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत या सगळ्या कॅटेगरीज आणि मुलींसाठी 30% पॅरा रिझर्वेशन आहे. त्याचबरोबरीने महाराष्ट्रामध्ये जे ऑर्थनचं 1% रिझर्वेशन आहे. आता या सीट जर भरल्या नाही गेल्या तर त्यानंतर ओपनला येतात. म्हणजे ज्या पीडब्ल्यूडीच्या सीट्स असतात त्या आणि ऑर्थनच्या सीट्स त्या भरल्या जर नाही गेल्या तर मग त्या ओपनला येतात. त्याच्यामुळे ते आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपण या बाबतीमध्ये काय करू शकतो ते. आणि आपल्याला आता महाराष्ट्राचे जे आज मला जे टाइम टेबल समजलंय त्याच्याप्रमाणे आपल्याला आजपासून ते 23 तारखेपर्यंत सगळ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय. त्याचबरोबर आपले डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहेत. म्हणजे जे स्कॅन करून डॉक्युमेंट अपलोड करायचे तर ते महत्वाचं आहे. आणि ते झालं
की 25 तारखेला तुमची SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट येणार आहे. आणि मग ती लिस्ट आली की तुम्हाला चॉईस फिलिंग आहे. चॉईस फिलिंग तुम्हाला 26 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत असेल आणि 29 किंवा 30 तारखेला लगेच रिझल्ट लागेल आणि 30 तारखेच्या नंतर 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत तुम्हाला जॉईनिंग असेल. कारण त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये 5 सप्टेंबर पर्यंत पहिला राऊंड संपवायचा आहे. त्यामुळे त्याच्या आतच सगळ्या गोष्टी घडतील आणि मग त्यावेळेला तुम्हाला सगळे निर्णय फास्ट घ्यावे लागणार आहे. म्हणजे जे बॉर्डरलाईन लोक आहेत त्यांना महाराष्ट्रात जायचंय का ऑल इंडियात जायचंय याचे निर्णय घ्यायला लागतील. कारण ऑल इंडियाची लिस्ट आता लगेच 23 तारखेला शुक्रवारी लागतीये. त्याच्यामुळे हे सगळे निर्णय घ्यावे लागतील त्यांना. आणि त्या निर्णयाच्या प्रमाणे मला असं वाटतं की खूप महत्वाचं आहे की आपल्याला हा पूर्ण आठवडा महत्वाचा आहे. म्हणून मी तुम्हाला उद्या रविवार असला तरी सुद्धा मी 12 तास अवेलेबल आहे तुमच्याशी चर्चा करायला, तुम्हाला मार्गदर्शन करायला. तुम्हाला काय वाटतं ते विचार, पण तुम्ही कृपया चुकीचे चॉईस भरू नका. कारण चॉईस जर चुकीचे भरले ना तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही नीट. आणि चॉईस नेहमी क्वालिटी वाईजच भरा, ही माझी एक नम्र विनंती आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला काय मिळतं याच्याप्रमाणे भरलं की आपल्याला आपण चांगले कॉलेजेस जे असतात ते आपण खाली टाकतो आणि मग त्याला स्वतःहून आपण ब्लॉक करून टाकतो. त्याच्यामुळे आपण नेहमी माझं एक तुम्हाला विनंती राहील की तुम्ही जे काही चॉईसेस भराल हे चॉईसेस सगळे क्वालिटी वाईज भरा आणि क्वालिटी वाईज चांगले चॉईसेस द्या. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन काय काय महाराष्ट्रात आपल्याला पाहायचंय की आपले जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे याची यादी मी तुम्हाला जरी दिलेली असली तरी सुद्धा मी परत एकदा ती यादी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांची प्रोसिजर काय असणार आहे की आता याच्यामध्ये त्यांनी डिक्लेरेशन ऑफ द आता पब्लिकेशन ऑफ स्टेट मेरिट लिस्ट, आता याच्यामध्ये जसं आपल्याला ऑल इंडियाला सीट मॅट्रिक्स आलं तसंच महाराष्ट्रात पण सीट मॅट्रिक्स येणार आहे. म्हणजे प्रत्येक कॉलेजला प्रत्येक कॅटेगरीला किती सीट आहे हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला मिळेल आणि चॉईस फिलिंगच्या वेळेला ते नक्की मिळणार आहे. त्यामुळे सीट मॅट्रिक्स येईल आपल्याला, त्याप्रमाणे आपल्याला करता येईल. आणि त्याच्यानंतर जॉईनिंग आपलं ज्या वेळेला असेल त्याच्यामध्ये फर्स्ट राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट आहे. सेकंड राऊंडला तुम्हाला त्याच्यामध्ये कॉलेजेसच्या बाबतीमध्ये काही नियम आहेत की जे तुम्ही हे करायचे आहेत, पाळायचे आहेत. ते मी तुम्हाला आता ग्रुपवरती टाकीनच सगळे नवीन नवीन ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या, पण त्याच्यामध्ये फार मोठे फरक त्यांनी मागच्या वर्षीपेक्षा केलेले नाही. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्राची काय असते की एक कट ऑफ डेट येते की ते डिक्लेअर करतात 1 लाख डिपॉझिट महाराष्ट्राला भरायचं नाहीये. सगळ्यांना फक्त 1,000 रुपये फी आहे जी गव्हर्नमेंटसाठी पण आणि प्रायव्हेटसाठी मिळून आहे. त्यामुळे डिपॉझिट कुठलंही भरायचं नाहीये. 1 लाख डिपॉझिट फक्त पीजी साठी आहे. युजीला एकही पैसा डिपॉझिट भरायचं नाहीये. डीमसाठी चॉईस फिलिंग ची लास्ट डेट काय आहे? चॉईस फिलिंगची लास्ट डेट त्यांची जी आहे ती 20 तारीख आहे. 20 तारखेपर्यंत तुम्हाला सगळं कम्प्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मंगळवारपर्यंत सगळं कम्प्लीट करून त्याचे चॉईसेस लॉक करायचे. आता महाराष्ट्राची चॉईस लॉक करणं आणि ऑल इंडियाची चॉईस लॉक करणं याच्यात काय फरक आहे? तर महाराष्ट्राचे चॉईसेस ऑटो लॉक होत नाही. ऑल इंडियाचे चॉईस ऑटो लॉक होतात. म्हणजे जर समजा मुदत निघून गेली आणि तुम्ही चॉईस लॉक करायला जर विसरला तर चॉईस लॉक करायला विसरला तर तुम्हाला चॉईस लॉक च्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम नसतो कारण ते ऑटो लॉक होतात. पण महाराष्ट्रात तसं नाहीये. महाराष्ट्रात तुम्हाला चॉईस लॉक करायला तुम्ही विसरलात तर तुमचे चॉईस लॉक होत नाहीत ऑटो. मग त्यामुळे काही वेळेला त्याच्यात काही चेंजेस झाले, काही झालं तर कोणी जबाबदार नाही त्यांच्यापैकी. तर त्याच्यामुळे ते चॉईस लॉक करणं हे महत्वाची गोष्ट असते. MBBS आणि फिजिओथेरपी दोन्हीच्या प्रायव्हेटमध्ये चॉईसेस टाकायचे असेल तर सेपरेट 1,000 दोघांना भरायचे का नाही भरायचे हे 1,000 रुपयामध्ये तुम्हाला MBBS, BDS, BAMS त्याच्यानंतर BHMS आणि फिजिओथेरपी हे सगळ्या गोष्टी त्याच्यातच दिलेल्या आहेत त्यांनी. याच्यासाठी वेगळे पैसे भरायचे नाहीये. आणि रजिस्ट्रेशन सर्वांनी करायचंय. म्हणजे BAMS आणि BHMS आणि फिजिओथेरपी वाल्यांना आता चॉईस फिलिंग नाहीये. चॉईस फिलिंग फक्त MBBS, BDSच्याच लोकांना आहे 26 तारखेपासून 29 तारखेपर्यंत. यांचं चॉईस फिलिंग साधारणतः BAMS वाल्यांचं 15 ते 20 दिवसानंतर आहे. त्याच्यामुळे त्यांना त्यावेळेला त्यांचे चॉईसेस वगैरे मिळतील. आता त्यांनी गडबड करू नये. आता MBBS, BDS वाल्यांना चॉईसेस मिळतील आणि त्यांना ते चॉईसेस भरायचे 26 तारखेला. तर त्याच्यामुळे तो प्रश्न नाहीये.
तर आपण स्टेटला पण आणि ऑल इंडियाला पण करू शकतो का रजिस्ट्रेशन? हो, करू शकतो. सगळ्या दोन्हीकडे रजिस्ट्रेशन करू शकता, दोन्हीकडे चॉईस फिलिंग करू शकता. कॅन यू अपग्रेड फ्रॉम डीम इन AIQ टू सेमी प्रायव्हेट इन स्टेट राऊंड? येस, यू कॅन अपग्रेड. तुम्ही तुमचे चॉईसेस भरून तुम्ही त्याप्रमाणे चेंजेस करू शकता. तर जे कॉलेज राऊंड 2ला भेटलं आणि अपग्रेडेशनला टाकलं तर तिसऱ्या राऊंड मध्ये ते असतं का आपल्याकडे? जर तुम्हाला दुसरं नाही मिळालं, म्हणजे तिसऱ्या राऊंडला तुम्ही समजा चॉईसेस दिले आणि तिसऱ्या राऊंडला तुम्ही चॉईसेस दिल्यानंतर जर समजा ते चॉईस तुम्हाला मिळाली नाही, तर ते तुम्हाला निश्चितपणे तुमच्याचकडे असतं, म्हणजे तो काही प्रश्नच नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम नसतो. पण जर असं झालं की आता तुम्हाला तिसऱ्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालं, पण तुम्हाला वाटलं अरे नाही यार आपल्याला ते नको, आपल्याला दुसऱ्या राऊंडच चांगलं, असं चालत नाही. त्यामुळे चॉईस फिलिंगच्या आधीच लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जे चॉईस देतो ते या कॉलेजपेक्षा चांगले आहेत का, तरच द्यायचे, नाहीतर नाही द्यायचे. नाहीतर मग आपल्याला आता मला हेच कॉलेज हवं होतं, मला आता ते कॉलेज कसं काय मिळालं, जाऊ द्या आता मला नाही जायचं, असं मला नाही जायचं चालत नाही. तुम्हाला हे कॉलेज सोडावं लागतं आणि ते कॉलेज जावं लागतं. तुम्हाला सगळी फीस परत मिळते. 1500 रुपये त्यांनी आता म्हटलंय की कट होणार आहे आणि प्रायव्हेटला ते करून ते फी परत देणार आहेत. त्याच्यानंतर व्हेटरनरीला फॉर्म भरू शकतो ना सर? हो, व्हेटरनरीला पण फॉर्म भरू शकतो. म्हणजे आधी भरलेल्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट करणार आहेत का? हो, करणार आहेत, त्याचा काही प्रश्न नाहीये. म्हणजे आता व्हेटरनरी ज्यांनी आधी फॉर्म भरलाय त्यांना पण महाराष्ट्रात फॉर्म भरता येतील BDS आणि MBBS साठी, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. त्याच्यानंतर आता जे प्रश्न असतील तुमचे ते तुम्ही याच्यामध्ये लिहित राहा, मी तुम्हाला त्याची पण उत्तरं त्याच्या बरोबरीने सायमल्टेनियसली देतोच आहे. आणि त्याच्यामध्ये आता आणखीन एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये काय करायची आहे, तर आता एलिजिबिलिटी तर सगळ्यांची माहितीच आहे. आणि हा, तर तुमचं डॉक्युमेंट्स कुठले कुठले अपलोड करायचे आहेत? तर ऍडमिट कार्ड नीट यूजीचं, कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुम्ही जे www.mahacet.org याच्यावरती तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन करणार आहात त्या रजिस्ट्रेशनचं कॉपी जी असते ऍप्लिकेशन फॉर्मची ती करावी लागेल. नीट यूजीचं मार्कशीट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, HSCचं एक्झामिनेशन मार्कशीट, SSCचं पासिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, एवढेच सर्टिफिकेट ओपनसाठी आहे. आणि मग यांना रिझर्वेशनला कुठले? कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलेअर, B1 B2 B3 असेल तर त्याचं सर्टिफिकेट, EWS असेल तर त्याचं, त्याच्यानंतर MKB असेल तर त्याचं, मायनॉरिटी असेल तर त्याचं आणि ऑर्फन असेल तर त्याचं. म्हणजे हे त्यांचे रिझर्वेशनचे जे काही असतील ते करायचे. म्हणजे एवढेच हे तुम्हाला करायला लागणार आहे. आता नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल कंबाईन असेल तर चालतील का? चालतील, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यावरती जर तसं लिहिलेलं असेल तर ते चालतं, त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही. अजून आता ऍप्लिकेशन प्रोसेस आपल्याला, आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही तुम्हाला तुमची जेव्हा SMA ची लिस्ट येईल की जी 25 तारखेला येईल आणि 26 तारखेपासून आपल्याला कॉलेजेसची यादी भरायची आहे, तर साधारणतः 1 ते 2 दिवसाच्या आत आम्ही, म्हणजे 25ला लिस्ट जर डिक्लेअर झाली तर 26-27ला आम्ही तुम्हाला सांगू साधारणतः कोणते 5 कॉलेजेस तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आणि मग त्याप्रमाणे आपल्याला आणखीन जास्त चांगलं क्लिअर होईल. आता इफ अलॉटेड डीम कॉलेज इन फर्स्ट राऊंड देन व्हॉट विल बी द टाइम गॅप फॉर द स्टेट कॉलेज सिलेक्शन. आता तुम्हाला 23 तारखेला मिळणार आहे कॉलेज आणि मग 24 पासून तुमचं जॉईनिंग आहे 29 पर्यंत, आणि इकडचं रिझल्टच आपल्याला येणार आहे साधारणतः 29 किंवा 30ला. म्हणजे तिकडचं तुमचं जॉईनिंग संपल्यानंतर इकडचं नाव येणार आहे. त्यामुळे तिकडे ऍडमिशन घ्यायची असेल तर घेऊन ठेवावी लागेल, नाही तर मग फ्री एक्झिट द्यावी लागेल. आणि मग इकडे तुम्हाला येऊन ती कॅन्सल करून ऍडमिशन घ्यावी लागते. मग आता तुम्हाला जर ऍडमिशन घेतली तर तुम्हाला ती कॅन्सल करावी लागेल येऊन, आणि मग इकडे लागलं तर इकडे घ्यावी लागेल. कारण इकडे तुम्हाला 29 किंवा 30ला तुमचा रिझल्ट लागणार आहे, तिकडे तुमचा रिझल्ट 23ला लागणार आहे. म्हणजे तुमचं 23 पासून जॉईनिंग सुरू होणार आणि मग 24 ते 29 त्यांचं जॉईनिंग येईल, तुमचं 29ला इकडे रिझल्ट लागणार आहे. त्याच्यामुळे त्याप्रमाणे तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील. ओरिजिनल डॉक्युमेंट पेनड्राईव्ह मध्ये सबमिट करायचे असतात का? कारण जर R1ला ते सबमिट केले तर R2ला पण परत घ्यावे लागतील. ओरिजिनल डॉक्युमेंट नुसते पेनड्राईव्ह मध्ये चालत नाही, ओरिजिनल डॉक्युमेंट फिजिकली पण सबमिट करायला लागतात. आणि तुम्हाला कॉलेज जेव्हा सेकंड राऊंडला मिळतं
तुमचं पहिलं कॉलेज तुमची डीडी आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला परत करतं. फक्त ते त्यांच्याकडे तुमची जी झेरॉक्स कॉपीज आहे सेट असतो तो सेट मात्र त्यांच्याजवळ ठेवतात. तो सेट शक्यतो अटेस्टेड असावा, अगदीच नसेल तर सेल्फ अटेस्टेड चालेल, पण तो सेट सेम आत्ता मी जे डॉक्युमेंट सांगितले त्याचा सगळ्यांचा 5-5 सेट तयार करून का ठेवायला सांगतो मी, की 3 राऊंडला 3 वेळा जर तुम्ही हल्ले तर तुम्हाला प्रत्येक कॉलेजला एक सेट द्यायला लागेल आणि 1-2 सेट तुमच्याकडे एक्स्ट्रा असलेले चांगले असतात कधी पण. आणि जर अपग्रेडेशनला कॉलेज टाकलं तर फिजिकल रिपोर्टिंग कंपल्सरी असतं का? हो, कंपल्सरी आहे. प्रत्येक कॉलेजला जाऊन फिजिकल रिपोर्टिंग केलं नाही तर ऍडमिशन फायनल होत नाही. सगळी पूर्ण फीस पण भरावी लागते. म्हणजे समजा एखाद्या प्रायव्हेट कॉलेजची फी 10 लाख रुपये, तुम्हाला ती फी भरल्याशिवाय तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही. त्यामुळे जर पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्हाला ते आम्ही ते ब्लॉक करून ठेवलं असलं ब्लॉक बिक काही नसतं. तुम्हाला त्याच्यामध्ये फीस भरावी लागते, जाऊन ऍडमिशन घ्यायला लागते, स्वतः जावं लागतं, कॅन्डिडेट असणं आवश्यक आहे. ऑल इंडियासाठी रजिस्ट्रेशन फी कधी द्यायची आहे? रजिस्ट्रेशन फी तर आत्ताच द्यायची आहे 20 तारखेपर्यंत, आणि मग नंतर तुम्हाला जेव्हा कॉलेज लागेल त्यावेळेला कॉलेजची फी भरायची. मग ती डीमची आता असेल तर तुम्हाला बेसिकली रजिस्ट्रेशनला 2,50,000 आहे, पण ती कॉलेजच्या फी मध्ये ऍडजस्ट होत नाही. ती तुम्हाला नंतर 3 महिन्यांनी मिळणार आहे. त्यामुळे ती आता जेव्हा तुम्ही भराल त्यावेळेला तुम्हाला ती घ्यायलाच लागेल. म्हणजे ते कॉलेज तुम्हाला जे घ्यायचंय त्याच्याप्रमाणे तुम्हाला तिथे जाऊन त्याची फी जी असेल ती डीडीच्या फॉर्मॅटमध्ये भरायची असते. आपण हे जी फी भरतो ही ऑनलाईन भरतो. म्हणजे आता ऑल इंडियाला तुम्हाला मी नेट बँकिंगनी सांगितली होती, आता इथं 1,000 फी म्हणल्यावर त्या गुगल पेनी वगैरे पण करता येईल. If I get admission in semi-government college in the first round, but I get a good government college in the last round of All India quota, then can I give up my seat in the semi-government? Yes. पण लास्ट राऊंडला त्यांचे नियम असे आहेत की तुम्ही पहिल्या राऊंड तिसऱ्या राऊंड पर्यंत हे सगळं करू शकाल, पण मॉपअप राऊंडला तुम्ही नाही करू शकत. कारण मॉपअप राऊंडला तुमच्याकडे कॉलेज असेल तर तुम्हाला कॉलेज मिळतच नाही, त्याच्यामुळे तिथं जाऊ शकत नाही तुम्ही. After round 1 free exit, can we contest for round 2, or do we have to pay 2 lakh again for being AIQ? No. If you take free exit, you are eligible for the second round. So don't worry about that. You don't have to pay 2 lakh again. मुलींच्या फ्री एज्युकेशन बद्दल ब्रोशर मध्ये काहीच नाहीये. मग ऍडमिशनच्या वेळेस पूर्ण फी भरावी लागेल का? सांगू नाही शकत, बहुतेक भरावी लागेल. कारण त्याच्यामध्ये त्यांनी काहीच मेन्शन केलेलं नाहीये की मुलींना आम्ही फ्री देणार आहे वगैरे, असलं काहीच मेन्शन नाहीये. जे काय आहे ते फक्त स्कॉलरशिपच्या बाबतीतलं जे स्टेटमेंट आहे तेही मी आता टाकलंय, पण ते पण आधी फी भरावी लागते मग ती स्कॉलरशिप परत येते. अशाच प्रकारचं जी स्कॉलरशिप आहे, त्याच्यामुळे फ्री एज्युकेशनचा अजून काही उल्लेख नाहीये. इफ डीम अलॉटेड, देन हाऊ मेनी डेज रिक्वायर्ड टू टेक ऍडमिशन इन द सेम अँड टू डिपॉझिट फीज? फक्त 3 ते 4 दिवस. 23 तारखेला तुमचा रिझल्ट आहे. तुम्हाला जास्तीत जास्त 29 तारखेपर्यंत, तुम्हाला 28 तारखेपर्यंत जे काय तुम्हाला ऍडमिशन घ्यायची ती 24 पासून ते 28 पर्यंत घ्यायला लागेल. ऑल इंडियाला नंबर लागल्यावरती आपल्याला महाराष्ट्र स्टेटमध्ये भाग घेतल्यावर असेल तर महाराष्ट्रामध्ये पण नंबर लागला तर मग ऑल इंडियाचं सोडायचं, महाराष्ट्राचं घ्यायचं. आपल्याला जे आवडलं असेल ते घ्यायचं. प्लीज सेंड मी युअर लोकेशन अँड विजिट टाइम ऑन युअर पर्सनल नंबर. आय वॉन्ट टू विजिट ऑफिस टुमॉरो. तुम्ही ऑफिसला व्हिजिट करू शकता, पण उद्याला मी स्वतः 1च तास असणार आहे. मी त्याप्रमाणे तुम्हाला ज्यांना यायचं असेल त्यांनी त्या 1 तासात फक्त येऊ शकतात. त्यामुळे साधारणतः 10:30 ते 11:30 मी असेन अवेलेबल. तर चॉईस फिलिंगचा रिझल्ट जे येते तर 2 कॉलेज एकाच वेळेला 2 कॉलेज कधीच मिळत नाही. एकच कॉलेज एका वेळेला मिळतं, अजिबात असं होत नाही. साईट ऑफ महाराष्ट्र रजिस्ट्रेशन mcc.nic.in ही साईट आहे रजिस्ट्रेशनसाठी. इन चॉईसेस व्हॉट विल बी प्रायोरिटी? फर्स्ट डीम और गव्हर्नमेंट? फर्स्ट ऑलवेज गव्हर्नमेंट, देन डीम. डीम मध्ये फीस भरली आणि नंतर सेमी भेटलं तर डीमची फी परत भेटते का? हो, पूर्ण परत भेटते, त्याच्यात काही काळजीचं कारण नाही. महाराष्ट्र रजिस्ट्रेशन केल्यावर महाराष्ट्रातील डीम कॉलेज भेटतं का? महाराष्ट्रात डीम कॉलेज महाराष्ट्रातून मिळत नाही. डीम कॉलेज हे फक्त आणि फक्त ऑल इंडियातूनच मिळतं, ते महाराष्ट्रातल्या रजिस्ट्रेशन मधून मिळत नाही. कॉलेज कधी स्टार्ट होणार बीएमएसचं? बीएमएसचं कॉलेज आता बीएमएसचे अजून राऊंडच व्हायला वेळ आहे. राऊंड 15 सप्टेंबरला सुरू होतील, त्यामुळे 15 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर नंतर बीएमएसचे कॉलेज सुरू होतील. विल एसीबीसी रिझर्वेशन चेंज गव्हर्नमेंट कॉलेज कट ऑफ बाय ह्यूज मार्जिन?
not huge margin, but it will definitely have some impact. Like first time when EWS was introduced, people were not aware about that. So एसीबीसी चे किती लोक आहेत त्याप्रमाणे त्या एसीबीसी च्या लोकांचा कट ऑफ राहील. जास्त लोक असतील तर त्याचा कट ऑफ सेम ओपन सारखाच राहू शकतो. आता आणखीन काय काय राहिलं आपलं. आता पहिल्या राऊंडचं तर आपण सगळं सांगितलेलं आहे. ऑल इंडिया करता D1 लागू आहे का, नाही लागू. त्याच्यानंतर डिफेन्ससाठी ऑल इंडियात काही सीट्स आहेत असं मला एकाने पाठवलेलं आहे, ते मी आता कन्फर्म करतोय. ते कन्फर्म केल्यावरती मी ते तुम्हाला ग्रुपवरती टाकेन. युपीचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचं असेल तर रजिस्ट्रेशन कधीपासून आहे, 20 तारखेपासून युपीचं रजिस्ट्रेशन चालू आहे. ते आपण ग्रुपवर टाकलेलंच आहे ऑलरेडी. त्याच्याप्रमाणे तुम्हाला युपीचं रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि तिथे चॉईस फिलिंग करावं लागेल. रजिस्ट्रेशन तुम्ही करणार का, म्हणजे फॉर्म भरणं, ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच आहे की रजिस्ट्रेशनचे जे फॉर्म फिलिंगचा ग्रुप आहे त्याच्यात जर तुम्ही 1100 रुपये भरून असाल तर तुमची आमची जी इथली टीम आहे ती टीम रजिस्ट्रेशन करते. त्याच्यात अन्मेष नावाचा मुलगा आहे, त्याच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल. रजिस्ट्रेशन तुम्ही काय म्हणजे फॉर्म फिलिंग जे आहे ते तुम्ही स्वतः करू शकता, सायबर कॅफेत करू शकता किंवा आमच्या टीम कडून करू शकता. जे तुम्हाला योग्य वाटतं त्याप्रमाणे तुम्ही जरूर करा. सर तुम्ही एमबीबीएस प्रायव्हेटची चॉईस आता देणार की 23च्या नंतर. एमबीबीएस प्रायव्हेटची चॉईस तुम्हाला साधारणतः 21 तारखेपासून पुढे यायला लागतील. मी तुम्हाला ते सांगेन तुम्हाला, कारण आता ते तुम्हाला एमबीबीएस प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट आणि ते सगळं आपण आता फायनल करून मंगळवारपासून तुम्हाला ते सगळे चॉईसेस देऊन टाकू महाराष्ट्राचे. म्हणजे एमबीबीएस बीडीएसची मिळतील, पण बीएमएसचे नाही. बीएमएसचे वगैरे मिळायला वेळ आहे. बीएमएस 15 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, त्यामुळे त्याला वेळ आहे. लोकेशन आणि व्हिजिट टाइम पर्सनल नंबरवरती मी नाही पाठवणार, तुम्ही पहिल्यांदा मला पाठवा की मला लोकेशन पाठवा, तर मी पाठवीन. त्याच्यानंतर अजून काय कोणाचं, तर त्याच्यामध्ये आता आणखीन एक प्रश्न आला. ऑल इंडिया आणि महाराष्ट्रासाठी बीएमएस चे रजिस्ट्रेशन सोबतच करणार, होय. सर्व बीएमएस, एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी सगळ्यांसाठी रजिस्ट्रेशन आजच सुरू झालेलं आहे आणि ते आजचं सुरू झालेलं रजिस्ट्रेशन 23 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे सगळ्यांनी रजिस्टर करून घ्या. रजिस्टर नाही केला तर एसएमएच्या यादीत नाव येणार नाही. त्याच्यामुळे रजिस्टर सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचं काउन्सिलिंग आहे म्हणून मी पूर्ण मराठीतून बोलतोय. जसं आपण ऑल इंडियाला मराठी जी हिंदी इंग्लिश बोललो होतो तसं न करता इकडे नक्की मी याच्यातून बोलतोय, मराठीतून बोलतोय. ऑल इंडिया आणि महाराष्ट्रासाठी बीएमएस सोबत रजिस्ट्रेशन झालं. स्टेट राऊंड 2 कॉलेज भेटलं तर एआयटी राऊंड 2चं सीट सोडलं तर सोडता येतं. फक्त एकच गोष्ट होते, तुमचं डिपॉझिट जप्त होतं. जर राऊंड 1 मध्ये प्रायव्हेट भेटलं आणि राऊंड 3 मध्ये गव्हर्नमेंट भेटलं तर प्रायव्हेट मध्ये भरलेली फी वापस भेटते का, पूर्ण वापस भेटते, काही काळजी करायचं कारण नाही. इफ नो चान्स फॉर द गव्हर्नमेंट देन ऑल्सो गिव्ह प्रायोरिटी फॉर द गव्हर्नमेंट. नो चान्स फॉर गव्हर्नमेंट देन ऑल्सो टू गिव्ह प्रायोरिटी फॉर गव्हर्नमेंट. मला याचा अर्थच नाही कळलेला. सर 440 ओबीसी साठी बीएमएस गव्हर्नमेंट मिळेल का, याच्यासाठी तुम्ही मला पर्सनल फोन केला पाहिजे, म्हणजे मग मी तुम्हाला कट ऑफ सांगेन. मग तुम्हाला डॉक्युमेंट कधी सेंड करायचे, मला डॉक्युमेंट कुठलेही नाही पाठवायचे. डॉक्युमेंट सगळे अन्वेषशी बोलून त्याच्या बरोबर मिटिंग घेऊन तो ऑनलाईन तुमचे भरून देईल. त्याच्याबरोबर तुम्ही फक्त मिटिंगची टायमिंग फिक्स करा. तो उद्या पण रविवारपासून सुद्धा अवेलेबल आहे पूर्ण दिवसभर, त्याच्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या पण भरून द्या फॉर्म. महाराष्ट्र काउन्सिलिंगच्या सेकंड राऊंडला फ्री एक्झिट आहे का, नाहीये. स्टेट राऊंडला कॉलेज भेटलं तर एआयटी राऊंडला 2 सीट सोडता येतं का, हो सोडता येतं. मग अशीच सांगितलंय. इफ आय गेट अलॉटमेंट लेटर फ्रॉम बोथ ऑल इंडिया अँड स्टेट कोटा इन डिफरंट कॉलेजेस, असं दोन्हीकडे लेटर जे मिळणार आहे ना ते फक्त फर्स्ट राऊंडला तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक राऊंडला ऍडमिशन घेतली असेल तरच ते लेटर पुढे व्हॅलिड आहे. ऍडमिशन घेतली नसेल तर त्या लेटरला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे ऍडमिशन घेतली असेल तरच त्या लेटरला अर्थ आहे. त्यामुळे एका वेळेला 2 कॉलेजेस तुम्हाला ठेवताच येत नाही. तुम्हाला ऍडमिशन मिळाली आहे, तुम्हाला ऑल इंडियाला तुम्ही घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट कोटाला मिळाली, ठीक आहे, तुम्ही हे सोडा आणि ते घ्या, असं असतं ते. आपण एखाद्या कॉलेजला जॉईन झालो आणि नेक्स्ट राऊंड मध्ये चांगलं कॉलेज भेटलं तर ते जॉईन करता येईल का, येईल ना करता.
पैसे भरावे लागतील का कॉलेज लिव्ह करण्यासाठी? नाही भरावे लागणार. तुमचे सगळे पैसे तसेच मिळतात. 3 राऊंड होईपर्यंत कुठलंही कॉलेज तुमचे डीडी जे असतात ते डीडी कधीही हे करत नाहीत, भरतच नाहीत बँकेत. ते तसेच ठेवलेले असतात. त्यामुळे त्या ऑफिसमधून तुमची ऍडमिशन कॅन्सल करणं आणि तुम्हाला डीडी परत देणं आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट परत देणं ही फक्त 2 ते 3 तासाची प्रोसिजर असते. पण फक्त त्याच्यासाठी प्रॉब्लेम एकच आहे की फिजिकली जावं लागतं. म्हणजे ऍडमिशन घ्यायलाही फिजिकली जावं लागतं, कॅन्सल करायलाही फिजिकली जावं लागतं, पुढच्या कॉलेजलाही फिजिकली जावं लागतं. हे फिजिकली जाणं फार प्रॉब्लेम असतो. काही वेळेला आपल्याला नागपूर मिळालं, मुंबई मिळालं तर मग ते अवघड होत जातं, पण त्याला पर्याय नाहीये, त्याला दुसरा मार्ग नाहीये. तर न्यू कॉलेजेसचा काय कट ऑफ एक्सपेक्ट करू शकतो? न्यू कॉलेज आता दोन्ही चांगले आहेत. जीटी पण चांगलं आहे, नाशिक पण चांगलं आहे, चांगल्या एरियात आहे आणि फक्त 50च सीट आहे. त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ नक्कीच हाय राहील असं माझा अंदाज आहे. म्हणजे याच्यामधले जे प्रायव्हेट कॉलेजेस मधले जे पहिले 15 कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो तो कट ऑफ, एवढी माझा अंदाज आहे की 15-16 कॉलेजेसच्या आतमध्येच तो कट ऑफ राहील. कारण ते दोन्ही चांगल्या ठिकाणचे कॉलेजेस आहेत आणि 50च सीट आहेत म्हणल्यानंतर तिथे नक्की कट ऑफ जास्त राहील. व्हॉट इज द प्रोसिजर टू लिव्ह अलॉटेड सीट फॉर द अपग्रेडेशन? प्रोसिजर अशी असते की तिथे जायचं आणि सीट आपली हे करायची. प्रोसिजर अशी असते की तिथे जायचं, आपलं अलॉटमेंट लेटर दाखवायचं सेकंड राऊंडचं मिळालेलं आहे आणि त्यांना सांगायचं, मग ते कॅन्सल करतात आणि ते कॅन्सल केलेलं लेटर घेऊन आपण तिकडे जायचं. तिकडे जाऊन आपल्या नवीन कॉलेजला जे मिळालेलं लेटर आहे ते दाखवायचं आणि तिथे ऍडमिशन घ्यायची. जर गव्हर्नमेंटला ऍडमिशन ऍज पर कट ऑफ शक्य नसेल तर चॉईसेसची प्रायोरिटीमध्ये गव्हर्नमेंट द्यायची का? हो, द्यायची. कारण का? तर आपल्याला माहिती नसतं ना की कधी काय आपल्याला मिळेल. त्यामुळे सगळ्यांनी क्वालिटी वाईज चॉईसेस द्यायचे, केईएम पासून खाली द्यायचे. चॉईस नंबर 39 मिळाला त्यांनी काय फरक पडतोय? तुम्हाला जे मिळतं ते पहिल्यांदा का टाकायचं असतं मला कळत नाही. तुम्हाला असं होणारच नाही की तुम्हाला पहिला चॉईस तुम्हाला कॉम्प्युटर बघेल. चॉईस हा तुमच्या रँक प्रमाणे तो जाणार. म्हणजे तो समजा एखाद्या मुलाला 590 मार्क आहेत आणि त्यांनी पहिला चॉईस एखाद्या कॉलेज सोलापूरचं कॉलेज टाकलंय आणि 591 वाला मुलगा आहे की ज्यांनी सोलापूरचं कॉलेज 25वा टाकलंय, तर त्याला पहिल्यांदा ते मिळेल. 1 नंबर टाकला म्हणून याला नाही मिळणार, हे लक्षात घ्या. व्हॉट इज द नोटीस कॉल्ड? विलिंगनेस टू अपग्रेड. विलिंगनेस टू अपग्रेड म्हणजे काय की रिटेन्शन द्यायचं नाही आणि त्यांना सांगायचं की आम्हाला पुढचे राऊंड्स मध्ये अजून याच्या पुढचे चॉईसेस द्यायचे, असं सांगितलं की ते बरोबर अलाउड करतात. मग त्याला विलिंगनेस टू अपग्रेड म्हणतात. मला असं वाटतं की आता फक्त 2 म्हणजे 15 सेकंदच राहिलेले. मीटिंग आता आम्ही क्लोज करतोय आणि दुसरी मीटिंग चालू करतोय. ज्यांना जॉईन होता आलं नाही त्यांना तिथे जॉईन होता येईल. रेकॉर्डिंग विलिंगनेस टू अपग्रेड परत सांगा. विलिंगनेस टू अपग्रेड म्हणजे तुम्हाला जर त्या कॉलेजमध्ये समाधान नवीन पुढे जायचंय तर तुम्ही त्यांना सांगायचं की आम्हाला पुढे जायचंय, रिटेन्शन देणार नाही आम्ही, आम्हाला हेच कॉलेज नकोय. त्याच्यामुळे रिटेन्शन कधीपर्यंत करता येतं? रिटेन्शन कधीही करता येतं, पण रिटेन्शन देऊ नका. रिटेन्शन नाही दिल्याने तुमची ऍडमिशन कॅन्सल होत नाही. त्यामुळे कधीच रिटेन्शन, ज्यांना केरियर मिळालंय त्यांनीच रिटेन्शन द्या, बाकीच्यांनी रिटेन्शन देऊ नका. मी आता मीटिंग बंद करतोय. हा, आता ते रेकॉर्डिंग स्टॉप कर.